मुंबई गोवा महामार्गावर कशिडी घाटाच्या पायथ्याशी बोगदा संपतो तिथे लोखंडी बॅरिगेड लावण्यात आले आहेत। या लोखंडी बॅरिगेड मार्गावरून जाणारे ॲम्ब्युलन्स, कार्डिओ ॲम्ब्युलन्स यांना या रस्त्याचा वापर करता येत नाही। त्यामुळे सरकार लोकांच्या जीवाशी खेळ करतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे। ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरने पोलिसांना विचारले असता पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की हे बॅरिगेड रस्तेवाल्यांनी लावले आहेत। नेमकं यातील सत्य काय आहे, हा रस्ता का बंद करण्यात आला आहे हे कोणीच सांगत नाही। एकीकडे काही वर्षापूर्वी चेन्नई ते बेंगलोर हार्ट ट्रान्सप्लांटेशनसाठी रस्त्यावरील सर्व गाड्या बाजू करून वेळेवर ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलला पोहोचवण्यात आली, पण या सरकारला काय झालं, एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून महामार्ग उभारण्यात आला आहे, ते काय फक्त छोटे कारधारकांसाठीच आहेत का असा प्रश्न कार्डिओ ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर विचारत आहेत। याचा त्रास देखील ॲम्ब्युलन्समध्ये असणाऱ्या पेशंट व नातेवाईकांना सोसावा लागत आहे। सरकार याकडे लवकरच लक्ष देईल अशी लोकांची अपेक्षा आहे। आता आम्ही येताना पोलीसवाल्यांना विचारलेलं की हे लावलं नाही कुणी म्हणून, त्यांनी सांगितलं नाही रस्त्यावाल्यांनी लावलं नाही। आता रस्त्यावाल्यांना विचारतायत ते सांगतात पोलीसवाल्यांचं हे कारसाठी आहे आणि इमर्जन्सी पेशंट आहे ॲम्ब्युलन्समध्ये, कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे, त्याच्यासाठी नाही काय? हे अगोदर पेशंटसाठी करायला पाहिजे। हे पेशंट सोडून हे कारवाल्यांसाठी ठेवलं नाही आहे। काय सरकार काम करते काय समजत नाही आहे।